नमस्कार मित्रांनो, पॅट अंतर्गत विद्यार्थी पडताळणी होणार आहे 11, 15 आणि 22 एप्रिल रोजी। त्यासाठी आपल्या शाळेमध्ये आपल्या स्टुडंट पोर्टलवरून विद्यार्थी संख्येची हार्ड कॉपी आपल्याकडे असणे आवश्यक आहे। तर ती कशी आपण डाउनलोड करायची ती संपूर्ण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आपण क्रोममध्ये जाऊन आपण गुगलवरती सर्च करायचं आहे स्टुडंट पोर्टल असं टाका। व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत पहा, सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील। स्टुडंट पोर्टलवरती क्लिक करायचं आहे। स्टुडंट पोर्टलवरती क्लिक केल्यानंतर आपण या ठिकाणी ही महत्त्वपूर्ण सूचना वाचून पहा। पडताळणी स्टुडंट अटेंडन्स ही नवीन सूचना आहे आणि त्याची आपल्याला त्याने लॉग इन उपलब्ध करून दिलेलं आहे। त्यानंतर संच मान्यतेची सुद्धा त्यांनी टॅब त्या ठिकाणी दिलेली आहे। सर्व व्यवस्थित माहिती शेवटपर्यंत पहा। त्यानंतर बरेच जणांचे स्टुडंट पोर्टलचे पासवर्ड लॉग इन होत नसतील तर आपण ते रिसेट करायचे आहेत डिफॉल्ट पासवर्ड टाकून। सर्व माहिती वाचल्यानंतर त्या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि मी सूचना वाचली आहे या टॅबवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपला स्टुडंट पोर्टलवरती जो आपला UIS आणि त्याचा पासवर्ड आहे त्यानंतर कॅप्चा टाकायचा आहे। पासवर्ड लॉग इन होत नसेल तर कृपया आपल्या केंद्रप्रमुख लॉग इनवरून किंवा तुम्ही रिसेट जरी केला तरी डिफॉल्ट पासवर्ड टाकून करू शकता। त्यानंतर महत्त्वाची सूचना वाचून पहा। संच मान्यतेबद्दल आहे तर त्यांनी संच मान्यता फॉरवर्ड हे टॅब उपलब्ध करून दिले आहे। त्यात दुरुस्तीसुद्धा करण्याची सोय त्यांनी करून दिलेली आहे। क्लस्टर हेड BO यांच्याकडून रिजेक्ट केल्यानंतर ते आपल्याला दुरुस्त करून घेता येईल। तर हे सर्व सूचना या ठिकाणी वाचल्यानंतर या ठिकाणी आपण ही माहिती सूचना काढून टाकूया आणि आता महत्त्वाच्या विषयाकडे वळूया। पहा या ठिकाणी अशा पद्धतीने हे टॅब हे मोबाईलवरती तुम्हाला दिसणार नाही। कृपया एक सूचना लक्षात घ्या, मोबाईलवरती दिसणार नाही। पहा स्कूल डिटेल्समध्ये तुमचे मुख्याध्यापकांची माहिती भरून घ्यायची आहे। मोबाईल नंबर, मुख्याध्यापकाचं नाव आणि सेव्ह करायचं आहे। त्यानंतर अटेंडन्स ही टॅब बघा, उद्या काम करायचं आहे आपल्याला 11 तारखेपासून। तर या ठिकाणी तुम्ही महत्त्वाची सूचना वरची वाचून बघा। शाळेला जे भेट देणारे अधिकारी येणार आहेत ते OTP व्हेरिफिकेशन केल्यानंतर सदर उपस्थिती ग्राह्य धरली जाणार आहे। म्हणजे व्ह्यू प्रिंट अटेंडन्स कार्ड म्हणजे तुमच्या त्या प्रिंट कॉपीमध्ये OTP व्हेरीफाईड असं ते येणार आहे। कधी येणार आहे ही माहिती भरल्यानंतर। तुमच्याकडे जे अधिकारी नियुक्त केलेले आहेत शाळा तपासणीसाठी त्यांचं डिपार्टमेंट या ठिकाणी सिलेक्ट करणार आहेत ते समजा ब्लॉक एज्युकेशन असेल किंवा हेड क्लस्टर हेड। त्यानंतर त्यांचा ऑफिसर नेम जो कोण येणार आहे त्यांचं नाव टाकायचं आहे। डेट ऑटोमॅटिक 11 सिलेक्ट होणार आहे उद्या। हे आज व्हिडिओ बनवते म्हणून 10 दाखवते, 11 उद्या होणार आहे। रिमार्क तुम्ही नाही लिहित चालते कारण ते स्टार नाही आहे। काय लिहायचं असेल तर लिहू शकता की पडताळणी शाळेचं नाव वगैरे तुम्ही टाकू शकता। तर अशा पद्धतीने हे माहिती सेव्ह करून घ्यायची। सेव्ह अँड कंटिन्यू केल्यानंतर पुढची टॅब ओपन होणार आहे। हे अगोदर तुम्हाला माहिती वाचून घ्या, हे खूप महत्त्वाचं आहे। OTP व्हेरीफाईड असा उल्लेख असणे अपेक्षित आहे असं म्हटलेलं आहे, म्हणजे ही माहिती तुम्हाला भरावं लागेल। त्यानंतर माहिती ग्राह्य धरली जाणार आहे। ओके। त्यानंतर स्टुडंट एंट्री, त्यानंतर संच मान्यता आणि रिपोर्ट्स। लॉगआउटच्या बाजूला तुम्हाला एक टॅब दिलेला आहे रिपोर्ट्स, तिथे जायचं बघा, परत दाखवतो। शेवटून 2 नंबरची टॅब आहे। त्यानंतर रिपोर्टमध्ये जाऊन HM लॉग इन पहिल्याच टॅबवरती तुम्ही माऊस नेल्यानंतर शेजारी तुम्ही डाव्या साईडला स्टुडंट कॅटलॉग यावरती क्लिक करायचं आहे। स्टुडंट कॅटलॉगवरती 1 नंबर टॅबला, ठीक आहे। स्टुडंट कॅटलॉगवरती मी क्लिक करतो। पहा त्यानंतर काय करायचं पहा, इथं सिलेक्ट इयर 2025-26 चालू वर्षाचा पट दाखवायचं दिसणार आहे। त्यानंतर ग्रेड 1 म्हणजे वर्ग पहिली, त्यानंतर नॉट ॲप्लिकेबल करायचं आहे। त्यानंतर ऑल डिव्हिजन आणि रेग्युलर आणि गो म्हणायचं आहे, बस। हे झाला पहिलीचा तुमचा अशा पद्धतीने पहिलीचा पट या ठिकाणी उपस्थित। आता याची प्रिंट कशी काढायची ते पहा। याची प्रिंट काढण्याची एक सोपी पद्धत सांगतो। आपल्या कीबोर्डवरील Ctrl+P हे दाबायचं आहे। Ctrl+P हे दाबल्यानंतर तुम्हाला काय होईल, ते डायरेक्ट प्रिंटला जाईल। प्रिंटऐवजी तुम्ही सेव्ह सुद्धा करू शकता। ज्याच्याकडे प्रिंटर नसेल त्याने काय करायचं आहे तर यावरती क्लिक करून सेव्ह ॲज PDF हे ऑप्शन निवडायचं आहे। सेव्ह ॲज PDF आणि कलर म्हणलात किंवा रिपोर्ट आडवा उभा प्रोटेक्ट, त्यानंतर हे सेव्ह करू शकता। अशा पद्धतीने सेव्ह करायचं आहे। पहा या ठिकाणी मी माझी PDF मध्ये सेव्ह करतो, कारण प्रिंटर नसेल त्यावेळेस काय करायचं आहे, PDF सेव्ह करून मोबाईलमध्ये तुम्ही घेऊ शकता आणि ते तुमच्या झेरॉक्सवाल्यांकडे देऊ शकता प्रिंटसाठी। त्यानंतर दुसरा इयत्ता बघा, अशा पद्धतीने दुसरी इयत्ता करून दाखवतो। तर या ठिकाणी ग्रेडमधून 2 करायचं आहे म्हणजे इयत्ता दुसरी। त्यानंतर परत Ctrl+P हे दाबायचं आहे तुमच्या माऊसमध्ये, लक्षात ठेवा। Ctrl+P हे दाबल्यानंतर सेव्ह ॲज PDF वरती तुमचं प्रिंटरचं नाव येत असेल त्यावरती क्लिक करा आणि सेव्ह ॲज PDF करून
हे माहिती सेव्ह करा. अशा पद्धतीने आपण प्रत्येक इयत्तेचे तुमच्याकडे हे हार्ड कॉपी असणं आवश्यक आहे, कारण जे अधिकारी येणार आहेत ते हे तुम्ही बघणार आहे. त्यानंतर या ठिकाणी संच मान्यतेसुद्धा टॅब या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. पहा या ठिकाणी आता ग्रेड आहे 1, हे स्टुडंट एंट्रीसाठी पुढच्या वर्षी लागणार आहे. त्यानंतर विद्यार्थी अपडेटचं त्यांनी सोय दिली, एडिट करता येते विद्यार्थी. त्यानंतर स्टुडंट एंट्रीमध्ये हे टॅब उपलब्ध करून दिलेले आहे. तुमचे विद्यार्थी हे सगळे युडाईस प्लसचा डाटा या ठिकाणी आलेला आहे. पहा युडाईस प्लसमध्ये आपण अपार आय डी काढल्यात, त्या ठिकाणी पहा अपार आय डी जनरेटेड म्हणतं आहे, व्हॅलिडेट म्हणतं आहे, आधार कार्डच्या पुन्हा अपडेट करून घेतलेले आहेत. त्यानंतर सर्व माहिती या ठिकाणी इथून आता आपल्याला बहुतेक नवीन पुढच्या वर्षी म्हणजे जूनला काही मुलं पहिलेचे जे ॲड करायचे आहेत ते या ठिकाणी येऊन किंवा युडाईस प्लसमधून कुठून सुविधा उपलब्ध करून देतात पाहूया. सध्या तरी इथं दाखवत आहे की एडिट करण्याचा ऑप्शन त्यांनी दिलेला आहे, पण सध्या तुम्ही काहीच करू नका. फक्त हे माहितीसाठी मी तुम्हाला सांगतो, हे यात तुम्हाला काही काम करायचं नाही. आपलं फक्त काम काय आज रिपोर्ट्स डाउनलोड करणे किंवा वर्गांच्या याद्या कशा वर्गाच्या याद्या विद्यार्थी संख्यांच्या याद्या डाउनलोड कशा करायच्या त्याबद्दल आपण माहिती पाहत होतो. ह्या टॅबबरोबर काहीच काम करायचं नाही आहे. आता आपण रिपोर्ट्सवर आलेलो आहे. आधारचं पण या ठिकाणी दिलेलं आहे. तुम्ही आधार आपल्या वर्गाचे आधार कार्ड किती जणांचे अपडेट झालेले आहेत हे या टॅबमधून तुम्हाला पाहता येईल. किती विद्यार्थ्यांचे आधार कार्ड राहिले आहेत भरायचे ते सुद्धा या ठिकाणी बघता येईल. त्यामुळे रिपोर्ट्समध्ये जाऊन परत तुम्ही काय करायचं आहे, खाली आधार टॅबवरती क्लिक करायचं आहे. थोडा वेळ घेता येईल, नेटचा प्रॉब्लेम असू शकतो. त्यानंतर आधारवर तुम्हाला संख्या त्या ठिकाणी दिसायला लागेल. त्या ठिकाणी मी आधारवर परत दाखवतो, रिपोर्ट्स आधार टॅब आणि अशा ठिकाणी आधारचं या ठिकाणी दाखवत आहे. पहा माझी त्यांनी युडाईसवर ब्ल्यू कलरच्या ह्याच्यावर युडाईस नंबर दिसते त्यावरती क्लिक करा. तुमच्या वर्गांचे आधार कार्ड यांची एकूण संख्या वर्गवाईज या ठिकाणी तुम्हाला दिसायला लागेल. तर तुम्हाला समजून जाईल की किती वर्गांचे आधार कार्ड राहिलेले आहेत, किती जणांचे भरलेले आहेत. माझा डाटा पूर्ण 100% भरलेला आहे, त्यामुळे व्यवस्थित दाखवत आहे. एक्सेल याची डाउनलोड करता येते. डाव्या साईडला एक्सेल टॅबवर क्लिक केलं की वरती एक्सेल या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्या वर्गांची एकूण वर्गांची सगळ्या वर्गांची त्या ठिकाणी संख्यांच्यानुसार एक्सेलसुद्धा ओपन होऊन जाईल मित्रांनो. तर अशा पद्धतीने आपल्याला उद्या पटपडताळणी होणार आहे. तुम्ही आजच काय करा, लवकरात लवकर ते याद्या कशा डाउनलोड करायच्या मी तुम्हाला दाखवलेलं आहे. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा.